नमस्कार, संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत। घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। दूरदृष्टीचे प्रणेते, आधुनिक भारताचे शिल्पकार, भारत देशाचे प्रथम पंतप्रधान, भारतरत्न आदरणीय पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त महाविकास आघाडीच्या राबवडीच्या वतीने संयोजक ठाणे काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष ॲडव्होकेट जावेद शेख यांच्या पुढाकाराने विविध सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमात आंबे घोसाळे तलाव, मीनाताई चौक, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला ठाणे काँग्रेस अध्यक्ष ॲडव्होकेट विक्रांतजी चव्हाण यांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करून आदरांजली अर्पण करण्यात आली। ब्लॉक अध्यक्ष ॲडव्होकेट जावेद शेख यांच्यातर्फे लहान मुलांना खाऊचं वाटप करण्यात आलं। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ठाणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण, ठाणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष मनोज प्रधान, धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजेंद्र राजे, विश्वास उटगी, माजी नगरसेवक संजय दरे, प्रभाकर थोरात, माजी नगरसेविका आशा सुतार, बाबू यादव, राकेश पुर्णेकर, राहुल पिंगळे, अनंत सावंत, स्वप्नील कोळी, प्रकाश मांडवकर, ॲडव्होकेट निशिकांत कोळी, महेंद्र म्हात्रे, बाळा घाग, बिलाल कुरेशी, ॲडव्होकेट रोहिता शेख, श्रीकांत मोरे, इक्बाल शेख, जावेद सय्यद, नगमा शेख, जतीन कोठारी, यासिन शेख, जोसेफ पाटील, विनोद बेर्डे, छोटेलाल वर्मा, ॲडव्होकेट कैलास हावळे यांसह महाआघाडीचे सर्व पदाधिकारी, इतर मान्यवर, बंधू भगिनी येथे लहान मुलं मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर ब्लॉक अध्यक्ष ॲडव्होकेट जावेद शेख यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना याबाबतची अधिक माहिती दिली आहे। जावेद शेख, ब्लॉक नंबर 8चा प्रेसिडेंट, आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आज कार्यक्रम ठेवलेला आहे आणि हा बालदिवस म्हणून पण संपूर्ण जगामध्ये हा दिवस खूप प्रसिद्ध आहे। आमचा उद्देश असा आहे की दरवर्षी आम्ही या ठिकाणी जमा होतो आणि आनंद साजरा करतो। पंडित नेहरूंच्या प्रतिमेला आम्ही हार आणि पुष्प अर्पण करून एक स्मृती आम्ही पुन्हा जागवण्याचा प्रयत्न करतो की पंडित जवाहरलाल नेहरू यांची जी दूरदृष्टी होती, त्या दूरदृष्टीने त्यांनी ज्या प्रकारे प्रकाश केला, ज्या पद्धतीने त्याने संपूर्ण देशाचा एक प्रकारे जी प्रगती केली, त्या प्रगतीमुळे आज भारत देश जो आहे संपूर्ण भारतामध्ये, संपूर्ण देशामध्ये चांगलं काम करतोय आणि ज्याच्यामध्ये भारताचे पंडित जवाहरलाल नेहरू हे स्वतंत्र संग्रामामध्ये पण त्यांनी खूप सारा सहयोग दिलेला आहे आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर जेव्हा लक्षात आलं की भारताकडे पैसे वगैरे नाही आहेत, त्यांनी संपूर्ण त्याची मालमत्ता राष्ट्रात दान देऊन टाकलेली आहे। आजच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर त्या प्रॉपर्टीची किंमत जवळपास 15 ते 20 हजार कोटी किंमत होते। तर अशा पद्धतीने काँग्रेसचे जे आमचे पंतप्रधान होते नेहरू यांनी संपूर्ण आपली मालमत्ता देशाला अर्पण करून टाकलेली आहे। असा आदर्श संपूर्ण जगामध्ये असा कोणताही नेता नाही की ज्यांनी संपूर्ण आपली प्रॉपर्टी संपूर्ण देशाला दान देऊन टाकलेली आहे। तर त्यांच्यासारखा दूरदृष्टी नेता संपूर्ण जगामध्ये नाहीये। जेव्हा अमेरिकेमध्ये तेव्हा जायचे तेव्हा त्यांना बघण्यासाठी अमेरिकेचा रांगा लागायच्या, लोक खिडक्या दरवाज्यामध्ये बसून त्यांना बघण्यासाठी प्रयत्न करायचे। अशा पद्धतीने संपूर्ण जगामध्ये जेव्हा ते मयत झाले तेव्हा संपूर्ण जगामध्ये त्यांचा राष्ट्रध्वज खाली केला गेला आणि त्यांना मानवंदना दिली गेली। अशा पद्धतीने एवढ्या सर्व महान भारताच्या सपूताला आम्ही या ठिकाणी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हा प्रोग्राम ठेवतो आणि त्यांना मानवंदना देतो। अशा पद्धतीने आम्ही एक संदेश देऊ इच्छितो की भारत हा आपला महान देश आहे आणि सर्व धर्म समभाव आहोत आणि सर्वांनी हिंदू मुस्लिम एकता याप्रमाणे सर्वांनी आनंदाने राहावं आणि देशाची प्रगतीसाठी हातभार लावावा। मुलांना आम्ही खाऊ यासाठी वाटप करतो की आज बालदिवस आहे आणि आमच्या लहान बालातून एखादा आणखी एक पंडित नेहरू निर्माण व्हावं भविष्यामध्ये आणि पंडित नेहरूंचे त्याने जे काही त्यांची कार्य आहे ते आत्मसात करावं आणि त्यांच्या दिलेल्या दाखवलेल्या रस्त्यावरती त्यांनी चालावं, यासाठी आम्ही हा प्रोग्राम ठेवलेला आहे। आणि म्हणून त्यांना आम्ही बालकांना बोलवतो। त्यांना आता आज मी पेन दिलेले आहेत, ज्या पेनाने जी एक तलवारली जी तलवारला जी धार असते त्या 100,000 पटीने ते एका पेनामध्ये धार असते, म्हणून आम्ही पेन दिलेले आहे जेणेकरून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे।
एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. बालदिनाचं औचित्य साधत ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या चिल्ड्रन रन ही विशेष धाव स्पर्धा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये पार पडली. भारतीय जनता पार्टी ठाणे शहर, नवयुग मित्र मंडळ आणि आंबरे कॅन्सर केअर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी कार्यक्रमाला भाजप ठाणे शहर आमदार संजय केळकर, आयोजित कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावकरे, भाजप जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांचे मार्गदर्शन लाभले. आयोजनामध्ये स्नेहा रमेश आमरे आणि माजी नगरसेवक रमेशजी आमरे यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. तर युवा नेतृत्व म्हणून डॉक्टर सागर रमेश आमरे यांनी संपूर्ण धाव स्पर्धेचे कौशल्यपूर्ण नियोजन केले. या स्पर्धेचे प्रमुख आकर्षण ठरले ते जागतिक धावपटू शौर्य अविनाश आंबुरे यांच्या विशेष उपस्थितीने. यावेळी लहानग्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झालेला पाहायला मिळाला. राजमाता उद्यान येथून सकाळी 7 वाजता ही स्पर्धा येथे सुरू झालेली होती. यामध्ये शेकडो मुलामुलींनी यामध्ये सहभाग नोंदवला. जेमिनी सर्कल मार्गे स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यानापर्यंत धाव घेत पुन्हा सुरुवातीच्या ठिकाणी स्पर्धेची यशस्वी सांगता झाली. धावकांना टी शर्ट, अचिव्हर्स मेडल, प्रमाणपत्र, नाश्ता, हायड्रेशन सुविधा आणि वैद्यकीय मदत देण्यात आली. विशेषतः प्रभाग क्रमांक 4 मधील 250 नोंदणी करणाऱ्या मुलांना टी शर्टसाठी प्राधान्य देण्यात आले. मुलगे आणि मुलींसाठी वेगवेगळ्या टप्प्यामध्ये धाव घेण्यात आली. बालदिनानिमित्त मुलांमध्ये आरोग्य, क्रीडा आणि शिस्तीचे संस्कार रुजवणारा हा उपक्रम ठाणे शहरात पाहण्यासारखा ठरला, अशी प्रतिक्रिया पालकांनी दिली. यावेळी भाजपाचे ठाणे शहर मानपाडा मंडळ, भाजपाचे वसंत विहार, वर्तकनगर मंडळ, नवयुग मित्र मंडळ, आंबरे कॅन्सर केअर ट्रस्ट यांच्या स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग देत कार्यक्रम सुरळीत पार पाडला. दुसरा क्रमांक मागच्या आधीच्या गटातलं एक बक्षीस राहिले. मयुरी जाधव, आज या ठिकाणी हिरानंदानी मेढोज परिसरामध्ये दरवर्षीप्रमाणे आमच्या नगरसेविका स्नेहाताई आंबरे आणि आमचे भाजपचे पदाधिकारी रमेशजी आमरे यांच्या माध्यमातून चिल्ड्रन रन हा कार्यक्रम राबवण्यात येतो. विभागातली जवळजवळ 350-400 मुलं याच्यामध्ये सहभाग घेतात. आपण पाहत असाल अगदी 5 ते 7 वयोगट, 7 ते 10 वयोगट. लहान लहान मुलांना एक आनंद वाटतो. लहानपणापासून त्यांना मॅरेथॉनमध्ये सहभाग घ्यायचा एक सवय पडते. आणि सकाळी लवकर उठून ही सर्व मुलं आज आलेली आहेत. त्याचे पालक पण आलेले दिसत आहेत. आज हे स्तुत्य असा उपक्रम आहे. त्यांना सर्वांना एक ट्रॉफी देण्यात आली आहे. प्रत्येक वयोगटातनं 2-2, 3-3 बक्षिसं काढण्यात आली आहेत. अत्यंत छान उपक्रम आहे. आज बालदिन आहे आणि त्या बालदिनाचं औचित्य साधून रमेश आंबरे यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे. जिजामाता उद्यानात त्याचा बक्षीस समारंभ होत आहे. सर्व मुलांना बालदिनाच्या मी शुभेच्छा देतो. आणि रमेश आंबरे त्यांच्या पत्नी नगरसेविका स्नेहाताई आंबरे आणि मंडल अध्यक्ष राकेश चौगुले या सर्वांचे मी अभिनंदन करतो की त्यांनी अत्यंत चांगला कार्यक्रम राबवला.
सगळ्यांना बालदिवसाच्या ज्या लहान मुलांना पहिले तर मी शुभेच्छा देईन। आज दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही प्रभाग क्रमांक 4 स्थानिक नगरसेविका सौ स्नेहा रमेश आंबरे आणि उपाध्यक्ष ठाणे जिल्हा रमेशजी आंबरे यांच्यातर्फे एक रन आपण आयोजित करतो। दरवर्षी आपण सोल्जर रन ठेवतो, ही ऑलमोस्ट नोव्हेंबर डिसेंबरमध्येच येते। यावर्षीचं आमचं इनिशिएटिव्ह होतं की लहान मुलांचा प्रतिसाद वाढवावा आणि आता औचित्य होतं चिल्ड्रन्स डेचं, तर आपण हा एक चिल्ड्रन रन म्हणून हा पहिलाच वर्ष आहे आमचा आणि तो आम्ही आज यावर्षी सुरू केला आहे। दरवर्षीप्रमाणे याही रनला आम्हाला खूप चांगला प्रतिसाद भेटला आहे। थोड्याशा कमी वेळातच आम्हाला रजिस्ट्रेशन जे होते ते 250 पर्यंत ऑनलाईन आणि ऑफलाईन येऊनच गेलेले आहे आणि शाळांचा प्रतिसाद तो वेगळा होता। तर प्रतिसाद हा चिल्ड्रन रनला एकदम उत्तम आलेला आहे। तसेच आपल्या या कार्यक्रमाला रनला ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष संदीपजी लेले यांची पण उपस्थिती लाभली, त्यासाठी त्यांचे मी मनापासून आभार मानेन। आणि दरवर्षी याचप्रमाणे आपण इकडे प्रभाग क्रमांक 4 मध्ये भाजपाच्या अंतर्गत असेच कार्यक्रम विविध घेत असतो, त्यालाही एक भर पाडलेली आहे आम्ही, एवढंच मी सांगेन। कापूरवाडी पोलीस ठाण्यामध्ये नशामुक्त भारत या कार्यक्रमांतर्गत जनजागृती रॅलीचं आयोजन कापूरवाडी पोलीस ठाणे यांच्या वतीने करण्यात आलं होतं। छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी कापूरवाडी पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंजुषा भोंगळे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून मिरवणूक सादर ठिकाणावरून सुरू करण्यात आली। ही मिरवणूक मनोरमा नगर पोलीस चौकी, शंकर मंदिर, दुर्गा चौक, मानपाडा, खेवरा सर्कल, माजी महापौर यांचे घर, स्मशानभूमी रोड, परत दुर्गा चौक, गणेश नगर, पुढे आझाद नगर, दशरथ पाटील मैदान, तुळजाभवानी मंदिर येथे समाप्त झाली। त्यानंतर सर्व नागरिक, विद्यार्थी, पोलीस अधिकारी, अंमलदार यांनी नशा करू नये याची शपथ घेतली। सदर शपथ आणि रॅलीमध्ये स्थानिक नागरिक तसेच सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, ईगल ब्रिगेड फाउंडेशनचे विश्वनाथ बिवलकर, शाळा कॉलेजमधील विद्यार्थी विद्यार्थिनी, महिला शांतता समिती सदस्य, पोलीस मित्र, शांतता कमिटी सदस्य, इतर स्थानिक रहिवासी असे 250 ते 300 त्रिपुरुष सहभागी झाले होते। आयोजक कापूरवाडी पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंजुषा भोंगळे यांनी या कार्यक्रमाविषयी विशिष्ट माहिती दिली। वर्तकनगर येथील श्री साईनाथ सेवा समितीच्या वतीने श्री साईनाथ मंदिराचा 39वा वर्धापन दिन उत्सव मोठ्या श्रद्धा, भक्तिभाव आणि उत्साहात साजरा होतोय। या निमित्ताने रोज विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून अनेक मान्यवरांनी भेट देऊन साईबाबांचे दर्शन घेतलं। यामध्ये खासदार नरेश म्हस्के, मनसेचे नेते अविनाश जाधव, सुहास देसाई, मनोज प्रधान, विमल भोईर, इतर मान्यवर पदाधिकारी यावेळी साई उत्सवाला उपस्थित होते। या उत्सवाच्या निमित्ताने माजी नगरसेवक स्वर्गीय बैराम वासुदेव नैबागकर यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आलं। त्यांच्या आशीर्वादाने श्री साईनाथ सेवा समितीच्या 14 नोव्हेंबरपर्यंत विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे। उत्सवाच्या काळात मंदिर परिसर आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांच्या सजावटीने उजळून निघालेला आहे। तर 14 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता साईबाबांच्या पालखी सोहळ्याची या उत्सवाची सांगता होणार आहे। हा उत्सव यशस्वी करण्याकरिता साईनाथ सेवा समितीचे अध्यक्ष मंगेश नैबागकर, उपाध्यक्ष अशोक हिरानंदानी, नंदकुमार साळवी, सचिव सुरेश महाडिक, सहसचिव प्रवीण रोठे, खजिनदार बबन बोबडे, विश्वस्त हरिमाळी, अशोक सुर्वे, श्रीमती अपर्णा जाधव यांच्यासह कर्मचारी, ब्राह्मण वर्ग, मंदिरातील सेवेकरी मेहनत घेत होते। आजच्या कार्यक्रमाविषयी साईनाथ सेवा समितीचे अध्यक्ष मंगेश नैबागकर यांनी अधिक माहिती दिली आहे। त्या साईडला हरवलं ते साई बाबा
ठाण्यात माता आणि बालकांच्या आरोग्य सेवेचा स्तर आता नव्या उंचीवरती पोहोचला आहे. मातृत्व आणि बाल आरोग्य सेवेमध्ये नवे मापदंड निर्माण करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत किम्स हॉस्पिटलने किम्स कडल्स माता आणि बालक केंद्राचं उद्घाटन केलं आहे. महिलांसाठी आणि मुलांसाठी सर्वसमावेशक, करुणामय, जागतिक दर्जाची सेवा देणारे अत्याधुनिक केंद्र या ठिकाणी सुरू करण्यात आले आहे. हे नवे केंद्र किम्स हॉस्पिटलच्या वैद्यकीय उत्कृष्टतेच्या आणि मानवी स्पर्शाच्या दृढ वचनबद्धतेचे प्रतीक आहे. येथे प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञान आणि मातांसाठी व नवजात शिशूंकरिता पोषणदायी सुरक्षित वातावरण यांचा उत्तम मिलाफ करण्यात आला. प्रसूती आणि स्त्रीरोग विभाग प्रमुख डॉक्टर विद्या शेट्टी म्हणाल्या, मातृत्व ही जीवन बदलणारी यात्रा आहे. त्यानुसार वैद्यकीय सेवेलाही विकसित व्हावे लागते. किम्स कडल्समध्ये आम्ही महिलांची संपूर्ण काळजी घेतो. वंध्यत्व उपचार, गर्भावस्था, प्रसूती आणि प्रसूतीनंतरची काळजी तसेच नवजात देखभाल हे सर्व सुरक्षित आणि आरामदायी वातावरण दिले आहे. किम्स हॉस्पिटलचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर बी भास्कर राव म्हणाले, किम्स कडल्स हे फक्त आरोग्य सेवा केंद्र नाही तर ते जीवन, ऊब आणि विश्वासाचा शब्द आहे. प्रत्येक आई आणि प्रत्येक बाळाला तज्ज्ञसह सहानुभूतीपूर्व सेवा मिळायला हवी हे आमचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी सांगत, जिथे प्रत्येक कुटुंब सुरक्षित आणि माहितीपूर्ण आणि समर्थित वाटेल. हे केंद्र लेव्हल IV नवजात अतिदक्षता विभाग, बाल अतिदक्षता विभाग, विशेष प्रसूती कक्ष तसेच प्रसूती, स्त्रीरोग, नवजात चिकित्सा, बालरोग, भ्रूण चिकित्सा, स्तनपान समुपदेशन अशा सर्व सेवा उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे माता आणि बालकांच्या आरोग्याची 360 डिग्री काळजी सुनिश्चित होते. The inauguration of Cuddles by the KIMS group, I think Thane will be very, very well served by an excellent healthcare facility. माता बाल संगोपनसाठी कडल्सचे जे इनॉग्रेशन आज झालंय त्याच्यामुळे ठाण्याच्या सिटीजन्ससाठी खूपच छान सेवा उपलब्ध होणार आहे. आज किम्स कडल्स हे इथे उद्घाटन झाले आहे. हे सगळ्यांना जसं माहिती आहे की हे मदर अँड चाइल्डचं विंग आहे, पण त्याच्या आत कडल्सच्या आत पण एक स्पेशलाइज्ड युनिट आहे ज्याला फिटल मेडिसिन सेंटर म्हणतो. हा सेंटर फक्त आतापर्यंत मोठ्या रुग्णालयात म्हणजे मेडिकल कॉलेजेसमध्ये होता तसा स्टेट ऑफ द आर्ट फॅसिलिटी इथे आलेला आहे. मायसेल्फ डॉक्टर रुपल पारेख, आय लीड द फिटल मेडिसिन डिपार्टमेंट. फिटल मेडिसिन म्हणजे पोटाच्या आतला जो बाळ असतो, गर्भाच्या आतला, त्या शिशूचा हेल्थ, वेलबिंग, त्याला असणारे रोग आणि त्याचा उपचार हे फिटल मेडिसिन क्षेत्रामध्ये बघितलं जातं. तर फिटल मेडिसिन आणि हाय रिस्क गायनेक हे सगळं हँड इन हँड जातं आणि जेनेटिक काउंसलिंग सेंटर पण हे आहे. तर हाई रिस्क वुमेन कैन अवेल द फैसिलिटी एट दिस सेंटर. मेरा नाम सौरभ गुप्ता है, मैं रीजनल चीफ ऑपरेटिंग ऑफिसर हूँ किम्स हॉस्पिटल पे. मुझे बताते हुए बहुत खुशी हो रही है कि आज हम लोगों ने कडल्स, जो कि मदर एंड चाइल्ड सेंटर है डेडिकेटेड किम्स थाने का, उसका इनॉग्रेशन किया है. इसमें हमारे पास पूरी फैसिलिटी है. 20 बेड का NICU है, फीटल मेडिसिन सेंटर है, डेडिकेटेड पीडियाट्रिक ICU है अलग से 10 बेड का, और हमारे पास डेडिकेटेड ऑपरेशन थिएटर है. प्लस हमारे पास एक टीम ऑफ एक्सपर्ट है किसी भी स्थिति से निपटने के लिए. और मुझे बताते हुए बहुत खुशी हो रही है कि एक प्रेगनेंसी का जो एक्सपीरियंस होता है, जो सिकनेस नहीं होती है, जो वेलनेस की जो फीलिंग है उसको बढ़ाने के लिए हमने सेंटर का आज इनॉग्रेशन किया है. और मैं सभी से अनुरोध करूँगा कि आएँ और देखें
कि ये सेंटर कितना अलग दिखता है, एक हॉस्पिटल की तरह नहीं दिखता है, और वाइब्रेंट कलर्स हैं यहाँ पर, और एक वेलनेस की फीलिंग देता है। थैंक यू। We are very happy to open such a big center in Thane. Cuddles is part of KIMS, Mother and Child Care Health Center. आमच्याकडे इकडे सगळं फॅसिलिटीज आहे, फ्रॉम NICU टू हँडल हाय रिस्क प्रेग्नन्सीज. आर टीम इज फुल्ली equipped. We have got 4 doctors with us. All are seniors and highly equipped to get everything ready for the patients. आज आम्ही ओपनिंग केलेलं आहे किम्स कडल्स डिपार्टमेंटचं. सगळे OPD IPD सगळ्या सर्व्हिसेस सुरू झालेल्या आहे to give all mothers and all women a healthy birthing experience and healthy overall all gynec procedures will also be done here. आम्ही सगळ्या गायनेकोलॉजिकल शस्त्रक्रिया सगळं सुरू केलेलं आहे. ये हमारा किम्स कडल्स का जो आज इनॉग्रेशन हुआ है, हम सब यहाँ पे एक अच्छा मेटर्निटी और चाइल्ड केयर का फैसिलिटी देने वाले हैं. एंड मेनली वी आर गोइंग टू बी डीलिंग विथ वेरी हाई रिस्क केसेस इन मेटर्निटी. इट इज़ गोइंग टू बी अ टर्शरी केयर सेंटर जहाँ पे एकदम हाई रिस्क जैसे मेडिकल हाई रिस्क प्रेगनेंसीज, सर्जिकल हाई रिस्क प्रेगनेंसीज विल बी मैनेज्ड हियर. वी आर ऑल सीनियर गायनेक्स. आई एम Dr. Sujata Rathod with past 30 years of experience, and we have brought all our expertise so that we can serve the women. The women can have a lot of trust in us, and we will see to it that they go home with a lovely baby. Along with the obstetric work, हम लोग गायनेक काम भी करने वाले हैं, जिसमें लैप्रोस्कोपी का काम होगा, abdominal surgeries होंगे, और बाकी बहुत सारी गायनेक रिलेटेड सर्जरीज होगी. It will be a complete maternal and child care along with gynec care, right from menarche to menopause and beyond menopause. That is what we are going to be looking at KIMS Cuddles. मैं डॉक्टर चंद्रशेखर किम्स ग्रुप का प्रेसिडेंट हूँ. आज हम ये अपना मदर एंड चाइल्ड ब्रांड जो है किम्स हॉस्पिटल्स का लॉन्च कर रहे हैं. इसमें सब लोग आए, मेहमान, बहुत खुशी है हमको. इसमें हाई एंड ऑब्स्टेटिक्स, वो हाई रिस्क केसेस जो प्रेगनेंसी में आते हैं लोग, उनके लिए हम डिलीवरी करते हैं इधर ऑब्स्टेटिक्स में. गायनेकोलॉजी में लैप्रोस्कोपिक सर्जरीज और रोबोटिक सर्जरीज, तो रोबो यूज़ करके जो ऑपरेशंस करते वो भी करते गायनेकोलॉजी डिपार्टमेंट में. पीडियाट्रिक इंटेंसिव केयर, वो जो बच्चों को बहुत क्रिटिकल इलनेस है उनके लिए स्पेशल ICU है, जिसमें सब तरह की बीमारियों का ट्रीटमेंट होता है. और NICU, वो जो नियोनेटल इंटेंसिव केयर, जो प्रीटर्म बेबीज जो टर्म के पहले पैदा होते हैं, ऐसा बहुत छोटे वेट के बेबीज को भी इधर चिकित्सा दी जाती है. तो दिस इज अ हाई एंड स्टेट ऑफ द आर्ट सेंटर फॉर मदर एंड चाइल्ड केयर. आमतौर में हम देखें तो मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल्स जो है उसमें पीडियाट्रिक्स या गायनेकोलॉजी ऑब्स्टेटिक्स डिपार्टमेंट के लिए उतना फोकस नहीं रहेगा. सब लोग न्यूरोलॉजी, कार्डियोलॉजी, ऑन्कोलॉजी, कैंसर ऐसे ही बात करते, उसमें ही ज़्यादा फोकस देते. पर किम्स में हम बहुत अलग सोच के 5 साल पहले ये कडल्स ब्रांड लॉन्च किए. ये एक्सक्लूसिव मदर एंड चाइल्ड सेंटर है. इसमें स्टाफ का यूनिफॉर्म भी अलग है, अपना स्टेशनरी भी अलग है, एक्सेस, लिफ्ट एक्सेस, एंट्रेंस, सब कुछ अलग है. तो एक छोटा हॉस्पिटल जो बड़ा हॉस्पिटल के बीच में रहता, ऐसा हम एक एक्सपीरियंस देते पेशेंट्स को, जो बाकी पेशेंट से ये लोग मिक्स नहीं होते. तो मदर एंड चाइल्ड ब्रांड कडल्स थाने, it will be a very big success. We thank all of you for participating in this. सबको से प्रणाम. उनके लिए हम पैकेजेस रखे जो बहुत पॉकेट फ्रेंडली है, बहुत डिस्काउंटेड पैकेजेस है, उसमें भी हम ट्रीट कर सकते हैं. लोअर मिडिल क्लास, एक सोशली एंड इकोनॉमिकली वीकर सेक्शंस भी ये हॉस्पिटल में आके चिकित्सा ले सकते हैं. उनको बिलिंग में हम बहुत हेल्प करेंगे. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.